हर्षिल माने, कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा विजयी करण्याचा निर्धार या सर्व लोकांनी ठरवला आहे आणि सगळे चौक सगळे रस्ते फुल झालेले आहेत। हे तर सुरुवात आहे, ट्रेलर आहे आणि लोकांनी तो दाखवला आहे आणि म्हणून विजय आमचा पक्का आहे। महायुतीचा विजय या कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये पक्का आहे, हे या सगळ्या चित्रावरून स्पष्ट होतं। या दोन्ही उमेदवारांच्या मागे तुम्ही ठाम आहात। हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न होतं, हे दोन्ही बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करतोय। बाळासाहेबांच्या विचाराचं स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करतोय। बाळासाहेबांची भूमिका होती त्याप्रमाणे आम्ही सरकार स्थापन केलंय आणि कोल्हापूरमधल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आल्या पाहिजे, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेच्या, ते आम्ही जिंकतोय। प्रकाश आवाडे यांचं बंड प्रकाश आवाडे हे बघा इकडे आहे। प्रकाश आवाडेंना मनापासून धन्यवाद देतो, राहुल आवाडेला धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः उमेदवारी मागे घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावर, मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याच्या मुद्द्यावर आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा दिला आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि महायुती मजबूतीने या ठिकाणी जिंकेल। खरं तर सीएम साहेब ठाकरे गटानं ही जागा आहे ती सोडलेली आहे आणि सांगलीमध्ये त्या दिलेली आहे काँग्रेसला। मात्र काँग्रेसनं आज देखील महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कार पुकारला। त्यांच्यामध्ये त्या सगळ्या आघाडी म्हणजे बिघाडी आहे, तीन तिघाडा काम बिघाडा, कोणाचा पायपूस नाही, त्यामुळे कोणी कोणाचं काम करत नाही आणि त्यामुळे आम्हाला त्यांना पराभूत खाली वाक एक पुढे घे पटकन। त्यांचे एकमेकात पाय अडकलेले आहेत, त्यांना पराभव करायला त्यांचा आम्हाला ताकद लावावी लागणार नाही, हेच एकमेकाला पाडतील। संजय राऊत यांनी आज श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर गंभीर आरोप जाऊ द्या, मी बोलतो त्याच्यावर मला बोलायचं नाही, आमचे बाकी आहेत ना कार्यकर्ते ते बोलतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, कोल्हापुरात दाखल झाला तुम्ही पाहताय विजय पक्का आहे, दोन्ही जागा जिंकणार आम्ही आणि आजच ते जाहीर झाले। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।